लातूर शहरातील वाहतूक कोंडी समस्येवर पोलीस अधीक्षकांची भर पावसात छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे 2 तास प्रत्यक्ष पाहणी, सूक्ष्म नियोजन व दीर्घकालीन उपाययोजनांवर भर. लातूर शहराचा वेगाने होत असलेला शहरी विस्तार, वाढती लोकसंख्या, वाहनांची झपाट्याने वाढ, मर्यादित व अरुंद रस्ते, अनियोजित पार्किंग तसेच वाढत्या व्यापारी हालचाली यामुळे शहरातील वाहतूक व्यवस्थेवर मोठा ताण निर्माण झाला आहे. परिणामी शहरातील प्रमुख चौकांमध्ये विशेषतः छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे वाहतुकाची कोंडी समस्यावर गंभीर स्वरूप धारण करत आहे. नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर प्रतिकूल परिणाम करणाऱ्या या समस्येवर कायमस्वरूपी व परिणामकारक तोडगा काढण्याच्या उद्देशाने लातूर जिल्हा पोलीस प्रशासनाने व्यापक, बहुआयामी व दीर्घकालीन दृष्टिकोनातून मोहीम हाती घेतली आहे. पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या नेतृत्वाखाली व अप्पर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली असून वाहतूक व्यवस्थापनामध्ये तांत्रिक विश्लेषण, प्रशासकीय हस्तक्षेप व नागरिकांच्या सक्रिय सहभागावर आधारित उपाययोजनांची अंमलबजावणी केली जात आहे. 10 मार्च मंगळवार रोजी रात्री 10 ते 12 या कालावधीत पोलीस अधीक्षक अमोल तांबे व अप्पर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांनी भर पावसातही प्रत्यक्ष छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसर, ओव्हरब्रिज, भुयारी मार्ग, स्वर्गीय विलासराव देशमुख मार्ग इत्यादी ठिकाणची पाहणी करून परिस्थितीचा सखोल अभ्यास केला. प्रतिकूल हवामानाची पर्वा न करता संपूर्ण चौक परिसर पायी फिरून रस्त्यांची रुंदी, वळणांची रचना, पार्किंगमुळे होणारे अडथळे, वाहतुकीचा प्रवाह व कोंडी निर्माण होण्याची प्रमुख ठिकाणे यांचा बारकाईने अभ्यास करण्यात आला. या पाहणीमुळे समस्येची मूळ कारणे अचूकपणे ओळखून त्यावर परिणामकारक व व्यवहार्य उपाययोजना निश्चित करण्यात येत आहेत. पाहणीवेळी उपविभागीय पोलीस अधिकारी लातूर शहर समीरसिंह साळवे, पोलीस निरीक्षक वाहतूक विठ्ठल दराडे, पोलीस निरीक्षक गांधी चौक सुनील रेजितवाड, पोलीस निरीक्षक शिवाजीनगर अभिषेक शिंदे तसेच इतर पोलीस अधिकारी व अंमलदार उपस्थित होते. राजमंत्र न्यूजसाठी सुधाकर फुले, लातूर.